स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत दुर्गाडी किल्ला आणि महाराजांचं मंदिर. महाराजांचं मंदिर 4 वाजता जाणार आहे. आता जाणार आहे दुर्गाडी किल्ल्याला. आणि हा मोहित भाई परत एकदा ब्लॉगमध्ये. चला बघूया काय काय होतंय दुर्गाडी किल्ल्यावर. आता तुम्हाला वैशिष्ट्य पण तिकडे जाऊन सांगेन मी. आता इकडनं निघतो पहिले. आज खूप पोरण आहेत. ठीक आहे, आम्ही दोघंच मेन आज. काय विषय आहे, चला पुढे जाऊन बघूया. आलेलो आहे आम्ही, पोचलो दुर्गाडी किल्ल्यावर. मी आणि मोहित. हे गणपती बाप्पाचं मंदिर. किल्ल्याचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे आता. तर पुढे बघूया, तुम्हाला दाखवतो संपूर्ण मंदिर दाखवणार आणि काहीतरी तुमच्यासोबत शेअर पण करायचं आहे त्यासोबत. चला पहिले दर्शन करून घेतो मी. तेच पहिले गेट होता, आता रिस्टोरेशन झालं ते गेट पण तोडलाय बघा ह्यो. परत नवीन उभारतायत वाटतं. पण ठीक आहे, आता रिस्टोरेशन चालू आहे, काय करू शकत नाही. मोहित कसं वाटलं भाई तुला येऊन? एकदम मस्त आहे. एकदम म्हणजे आपल्या जे आधीचे महाराजांच्या गोष्टी आहेत, जे म्हणजे काय काय गोष्टी असतात, म्हणजे इथं महाराजांनी किती केले, काय काय केले, या गोष्टी समजतात तोंडात. ठीक आहे, चला येऊन माझ्या काहीतरी आहे ते खात होता चिंगम बिगम. ठीक आहे, प्रसाद होता प्रसाद. पण आता मला काहीतरी सांगतो, माझ्या मनात काय वाटतं ते. तर नमस्कार, जय शिवराय. मला असं वाटतं की आपण दरवेळेस महादेवाच्या मंदिरात जातो महाशिवरात्रीला, परत कृष्ण जन्माष्टमीला आपण कृष्णाजीच्या मंदिरात जातो. तसंच आपलं शिवजयंतीला, राज्याभिषेक सोहळा, अशा काही कार्यक्रमाला आपण पण महाराजांच्या मंदिरात आलं पाहिजे. ते भेट घातली आपल्याला समजेल गड किल्ले काय आहेत. आपल्या पोरांना किंवा तुमच्या पोरांना, माझी तर पोरण आहे, मला लग्न झालेलं नाही, तर माझे मित्र जे असतील नवीन, त्यांना गड किल्ल्यांबद्दल समजेल काय आहेत. महाराजांचे मूर्ती किंवा स्मारक, मूर्ती बोललो त्याबद्दल, पण स्मारकपेक्षा त्यांना गड किल्ले दाखवले हे काय चांगलं आहे. कारण की गड किल्ल्यांनी त्यांना समजेल इतिहास काय आपला. आता या गडाचा इतिहास हा आहे की जो 1653 समथिंग आहे. मी रॉंग असेल माहीत नाही, पण 1653 की 1663मध्ये हा मुघलांपासून आपल्या महाराजांनी घेतलेला गड. आणि इथं बाजूला उल्हास रिवर आहे, जो मला जाताना दाखवतो मी. ती आता खाली झालेलं आहे, ते जाऊ द्या. बट त्या उल्हास रिवर थ्रू आपल्या महाराजांनी आपले मराठा नेव्ही जे बेस कॅम्प होता, हा गड आहे दुर्गाडी किल्ला, हा आपला बेस कॅम्प होता पहिले. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसांनी असले काही कार्यक्रमाला आहे ना यावं, भेट द्यावी किल्ल्यांना. आता बघा इथे कोणीही नाही आहे, जास्त कोणी नाही, जवळजवळ पोटावरची माणसं आहेत, 10 माणसं 15 माणसं आहेत काहीतरी गडावर. असं का नाही की आपल्याच महाराजांच्या जयंती दिवशी आपण आजूबाजूच्या गड किल्ल्यांना जावं, भेट द्यावी. असंच नाही की जरा आपल्या मराठा समाजाला जागा झाला पाहिजे की गेलं पाहिजे सगळीकडे, आपल्या महाराजांबद्दल आपल्याला माहीत पडलं पाहिजे अजून. तर हेच माझं म्हणण्याचा उद्देश होता, बाकी काय नाही. तुम्हाला काय वाईट वाटलं असेल तर मी क्षमा मागतो, किंवा माझं काय चुकलं असेल बोलताना महाराजांबद्दल तरी मी क्षमा मागतो प्रत्येकाकडे. बट प्रत्येकाने आलं पाहिजे. आता मी तर विचार केला आहे, जोपर्यंत आता मी तर कमवत नाही, पुढे जाऊन मी जेव्हा कमीन तर मी नक्कीच रायगडावर जाणार आहे प्रत्येक राज्याभिषेक सोहळ्याला. आता तर सध्या नाही जाऊ शकत कारण की तेवढ्या लेवलचं कमवत नाही, काय नाही. पण नक्कीच आता जेवढे गड किल्ले आहेत, डोंबिवलीत आहेत, कल्याणमध्ये आहेत, प्रत्येक माणसाने येऊन भेट द्यावी हेच माझी इच्छा. बाकी तुमच्यावर आहे, तुमचं मन काय करतं आहे. ठीक आहे, चला जय शिवराय. आता आम्ही चाललो मोहित आणि मी. परत आता 4 वाजता आम्ही जाणार आहे. दोघं असलं दोघंच जाणार भाई, कोण नसलं तर चालेल, आम्हाला काही फरक पडत नाही. दोघं असलं दोघंच जाईन. प्रत्येक पोराला बोललेलो या प्रत्येक 5-6 जणांनी बोललं मी येणार, पण कोण आलेलं नाही. ठीक आहे, चला ज्याची त्याची इच्छा. आता आम्ही निघतो बरं. आणि ब्लॉग बघतो, ब्लॉग चालूच असेल असा कंटिन्यूच ठेवणार आहे, काही विषय नाही. पाहिलं वाचता तर ठीक आहे, चला पुढे दाखवतो तुम्हाला. उल्हास रिवर दाखवतो आता. बरं दादा आलो आहे. माझं एक स्वप्न होतं लहानपणीपासून, जेव्हापासून मला समजते तसं की डोंबिवलीत एक महाराजांचं स्मारक पाहिजे, आणि तो पण याच एरियामध्ये आहे का. मला दाखवतो. माझं एक स्वप्न मागच्या वर्षी पूर्ण झालं आहे. हे बा
ही आहे ती, हे आहे ते स्मारक. आणि हे होतं पहिल्यापासून की महाराजांचा स्मारक डोंबिवलीत पाहिजे आणि तो आलेला आहे 1 वर्ष आधीच श्रीकांत शिंदे यांच्यामुळे. आणि एरियाचं नाव पण चेंज झालेलं आहे, जसं मला पाहिजे होतं. ठीक आहे, माझी एक इच्छा म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली असं बोलू शकता तुम्ही, की माझी एक पहिल्यापासून लहानपणापासून इच्छा होती की महाराजांचं स्मारक पाहिजे आणि ते झालेलं आहे. ते खुशी खूप आनंद खूप झालेला त्या गोष्टीचा. तेव्हा ब्लॉगिंग करायचो नाही, काय माहीत नव्हतं, तर तेव्हा नाही तो मी शूट केला असता नक्कीच. आता काय बोलू शकत नाही, आता किती शिव्या घालून काय मोकळा झालो आहे मी. सकाळी गडा बोललं तर बाई कोण येत नाही, मंदिरात बोललं तर लगेच जातात सगळे रेडीमध्येच. किंवा पहिल्यांदा जातात. याची रील व्हायरल झाली आहे का आमची, म्हणजे जास्त नाही 3K गेली असते, पण खरी रील होती ती, खरी रील होती. असं रिअलमध्ये झालं आहे आमच्यावर, याच्यावर रिलेटेड. खरी होती की नाही? खरी होती की नाही? फक्त ब्लॉग पुरती आहे. नाही फेर नाही, ते रिअलिटी आहे ती, खरी होती बाई. तुम्हाला मला खोटं वाटत असेल तर मला माहीत नाही. तू बघत असशील त्याची गर्लफ्रेंड, तुला माहीत असेल ती खरी रील आहे बाई. मस्करी करतोय माझ्या शर्टच्या. चॉकलेट बॉय आलेला आहे आणि यो शहरात माच गेलतात बाई. बी घ्या रे, मध्ये मी पण टॅन झालो आहे. हे मी दिसतो काय टॅन झालेलो आहे, मला पण मास्क घ्या. जास्तच हे झालोय, आधीच काढ आहे, मास्क लावून काय होणार आहे? भावा रील माहित आहे ना कशी होती ती? ओरिजिनल होती बाई. काय करा नाव करा काहीतरी नाव घेतलं करायचं बाई, इम्पॉर्टंट आहे तो. चला आता मी नाही चालवणार, शरद चालवणार आहे गाडी आणि दुसरी गाडी येऊ चालवणार. सुसाट जाणार आहे आता आम्ही काय थांबणार नाही, डायरेक्ट मंदिरात येतं ब्लॉग कंटिन्यू. लई लांब आम्ही ब्रेक घेतलेला आहे एक, कारण मेकॅनिक बनलाय, ब्रेक टाईट करतोय. यो ह्याची गाडीचा शरद बाय आता जस्ट मास्क काढला शरदने, घाम बिमले आला शरदला. मी पण विषय बघतोय फक्त. आणि एक गाडी आमची येते एकदम डुगू 10 मिनटं झाल्यात आम्ही थांबलोय बाई. ती गाडी येतेच आहे. एक फवार तुम्हाला दाखवतो, जाताना असला तर दाखवतो. जाताना या रोडने नाही जाणार, दुसऱ्या रोडने जाणार आम्ही. आता हो बघा टाईट करतोय बाई प्रॉपर लेवलला. बघ भाई टाईट केला भाईनी. सुजल शिंदे घ्या का त्याला जॉबला, तुझ्याकडे जॉब आहे मला माहिती आहे. रोडने आलो ना भाई, कोण नाही येऊ शकत. आम्ही मेन आहे, यो मेन आहे, सगळी पोरं मेन आहेत भाई. आम्ही ज्या रोडने आलो त्या रोडने. आता इकडनं जायचं कुठं ना काही झालं, झोल झालेला आहे त्या रीतीमुळे झालाय. आणि माझ्यामुळे आलेला. मी जेव्हा आलतो ना तेव्हा रोड बरोबर होता, आता रोड झालेला आहे खराब. तर गाईस तेवढं आता रोड बघा ना कसा आहे. ऑफ रोडिंग झालं आहे भाई सगळ्या लोकांची. वन सेट गाड्या त्या ह्याच्या नाहीत, पण ठीक आहे सगळ्यांनी घातल्या. तिकडनं मी आलतो त्या दिवशी, एवढं सुसाट करतो ना भाई, तो त्या रोड आपण तिकडनं आलो ना, पाईपलाईनचा आधी लेफ्ट दाखवत होता. मी लेफ्ट मार ना, लेफ्ट पकड भाई. चढे भाई. वन साइड ऑफ रोडिंग झालं भाई पोरांची. कुठे निघणार काय निघणार हे मॅप नाव. मी आतमध्ये होतो भाई, विषय जरा यामुळे एरियाचा. आता जाणार आहे पाईपलाईनच्या खालनं गाईस. आता पाईपलाईनच्या खालनं प्रॉपर टेकतात डोके टेकतात. आता आम्ही गाईस प्रॉपर झोपून विषय वाकणा विषय भाई डायरेक्ट. ती लोक पण आले सगळे. आम्ही पोहोचलेलो आहे गाईस. आम्ही पोहोचलेलो आहे तोंड धुवायला लागेल. चल तोंड मिंट धुवूया कुठं तिकडे बसून. तर तोंड मिंट धुवून येतो. मंदिर बघा भाई आउट साईडनं. गाडी लावल्यात पार्किंगला 20-20 रुपये पावत्या भेटल्या त्याच. आज पहिल्यांदा पैसे दिले आम्ही. आमचे 2 मेंबर पोहोचलेले आहेत भाई. तेव्हा ते 2 मेंबर. हां अजून एक गाडी पोचलेली नाही आमची, ती पोचेल तेव्हा बघायला येईल. ती कुठे कुठे पोचली दुसरी गाडी.
ते आधी बिधी ते उकलेले वाटतं. मी एवढा हळू का चालवलंय? आम्ही हळू झालो. जाऊ दे. अरे डंपरच्या आम्ही डंपरला ठोकली यांनी 2दा. आम्ही चेहरा सगळ्यांनी तोंड बिंड धुतलेले आहेत गाईस. वन साईड आता गोरे दिसतोय. तू काळात राहिलाय. ह्यो पण गोरा दिसतोय. ए शरद बाय. हा ह्यो बी गोरा दिसतोय. हे तर गोराच आहे. मी तर काळा झालोय. टॅन झालं गाईस. डायलॉग आहे आता. टॅन झालोय. आस्ताचा छावा. हे बा हे चालेल ना असं बोललं ब्लॉग मध्ये आस्ताचा छावा चालेल ना. याची आस्था नावाची गर्लफ्रेंड आहे. खूप चांगली आहे याच्या मनाने. हा का आम्हाला काय विषय नाही. आमचा काय विषय नाही. त्याची गर्लफ्रेंड आहे. त्याची मर्जी काय करायचं ते करतो. न पिता चढतात आमच्या पोरांना. त्यांच्या जीव उडतो ना. ते आमच्यासोबत गोटे खेळायचे. तुझ्यांच्या जीवा उडले. कोणाच्या जीवावर उडत नाही. वन मॅन शो आहे. चल कर भाऊ आहे माझा. आता भाव आहे. जीवलग भाव आहे. काढ रे. पावती दे. कसे पावली तू? 20 रुपये काढ. जा दे तिकडे. एंट्री पॉईंट गाईस. सुंदर असा महादेवाची मूर्ती आहे. आणि असंच सगळं वन साईड. आणि शरद पहिल्यांदा आला भाई. कसं वाटतं? पहिल्यांदा आहे. मी आलोय 4थी-5वी आलोय. ते पहिल्यांदा आले. बघू लास्ट लाईनचा एक्सपिरियन्स घेऊ. कोणला कसं वाटतं मला सांगतो. एकदम भारी. अजून स्टार्ट झालं. आता तुम्हाला चालू आलंय ब्रास बँड बिस बँड. बघू आपण. आमचा इतिहास वाचायचा काळाचा टाइम चालू आहे. आम्ही इतिहास वाचतोय परत एकदा. सगळं इकडे आहे पूर्णपणे. आता आमच्या आरती पण चालू होणार आहे. आता आरतीमध्ये आम्ही हे होणार सौभाग्य घेऊ. पहिल्यांदा आरती भेटणार. लेट आलोय पण थेट आलो भाई. आणि हे बघा मंदिर. मंदिर बघा असं दिसतंय भाई. आरती घेतो. तुम्हाला आरती वेळी थोडंसं क्लिप दाखवीन. बाकी हे सगळं इतिहास आपला. हा पण कमी आहे. तर आता आरती चालू होते. तर आम्ही सगळे थांबलोय. आता आम्ही थांबलोय. मागे थांबलोय. काय विषय नाही. सगळीच पण की पुढे खूप गर्दी झाली. खूप गर्दी आहे. दाखवू नाही शकत. दर्शन भेटतं ते. आणि मागे जाऊन आरती घेणार. बरोबर प्रॉपर व्ह्यू आहे आम्हाला. प्रॉपर चेहरा असतो ना. प्रॉपर चेहरा दिसतो आम्हाला. एवढं भारी वाटतंय ना. आणि जय देव जय देव जय जय शिवराया. या आनंद शरणार्या ताराया. जय देव श्री जगदंबाधीश्वर शुंभाधिक वंशी. दशमुखमधुनी श्री रघुवर संरक्षे. ही भूता भूमाता मेजा हे चलता. तिजविन शिवराया तिज कोल तुझा दाता. जय देव जय जय शिवराया. या आनंद शरणार्या ताराया. जय देव दत्ता मे दिनामी शरण तुलारो. पर्वतमेच्या पाशी मरणो झालो. साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया. भगवत गीता शास्त्रकराया. जय देव जय जय शिवराया. या आनंद शरणारिता. श्रीमान अद्भुत विक्रम कृती कृताज्ञा सुकृती. कृतात्मा कृतरक्षण. वक्ता वाक्यस्य सत्यस्य. श्रोता इहलोकी परलोकी रावे. इहलोकी परलोकी रावे. कीर्ती रूपे इच्छया महामेरू. बहुत जनांची आधार.
अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय सनातन हिंदू धर्म की जय वज्रदुरालंकृत पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता महात्मा जिजाऊ साहेबांचा महात्मा जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित ज्ञानंकार वंदित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर क्रोध प्रताप पुरंदर क्षत्रिय प्रावंतस सुवर्णसिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराज धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंदर तेजस्वी पराक्रमी चारित्र्य संपन्न बुद्धिनिष्ठ मुघल विद्वांसक अष्टभाषांचर कर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की कर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की इकडे भावा फर्स्ट टाइम आलास कसं वाटलं? भाव मी माझ्या शब्दात स्पष्ट नाही करू शकत. मला एवढं भारी वाटलंय ना आयुष्यात. सेम भाऊ सेम. आई- मी फर्स्ट टाइम मी आलोय महाराजांनी जे पर्सनली. केलंय ना आपल्यासाठी ते आजपर्यंत कोणीच नाही करू शकणार. ते तर कायम आहे भाई. ते आपण फेडू पण नाही शकत. त्याचे एवढं पण करू शकत नाही आपण. पण आता आहे ना फर्स्ट टाइम मी 4-5 वेळा आलोय. फर्स्ट टाइम मला आरती भेटलेली आहे. हो तो फर्स्ट टाइम आला शरद भाऊ. मी पण first ते बी अचानक भयानक मध्ये शरद भाऊला अचानक. सकाळी त्याला सांगितलं तर बोला ठीक आहे रेडी डन विषय. आलो भाई. आरामात. आता आता शरदला चांगलं वाटलं. ही मला अंगावर खरं बोलतात ना देवांचं नाव घेतलं काटे येत नाही पण महाराजांचं नाव घेतलं डायरेक्ट अंगावर काटे येतात भाई. कन्फर्म हे कधी नाही होऊ शकत की असं काटे नाही आलं. आणि शुगरचं नाव आहे टॉप डायरेक्ट डोक्यापासून खालपर्यंत असे ते एक बोलतं ना एनर्जी किंवा असं येतं तसं आलं भाई. तुम्ही समजू शकता. आता सगळ्यांचे तेच तर रिव्ह्यू बोललोय, द्यायला बोलण्यात नाही सगळे स्पष्ट करू शकत. हां बोलण्यात काहीच स्पष्ट नाही करू शकत भाई. आता तुम्हाला दुसऱ्या पोराचा रिव्ह्यू देतो तुम्हाला येऊन. तुझ्यामुळे रस्ते नाही घातली बाकी काय नाही. बाकी चांगलं वाटलं. बाकी चांगलं वाटलं. हार्दिक भाई फर्स्ट टाइम कसं वाटलं? फर्स्ट टाइम एकदम मन प्रसन्न झाला. एकदम आता आम्ही 3-4 महिने डिप्रेशनमधनं बाहेर आहेत आमची पोरं सगळी. तसं नाही आम्ही विचार केला की शिवगर्जना नाही घेणार तर आमचा हार्दिक भाऊ घेतोच कायम प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला. तर हार्दिक भाऊला बोललेलं इशाऱ्यामध्ये आमचं चालू होतं आरतीच्या वेळी घेणार होतो तेवढं घेणार त्यांनी होता. अनाउन्समेंट केली की तेवढ्यामध्ये आम्हीच घेतोय. अनाउन्समेंट केली त्याने. मला कसं वाटलं? विचारायचा तो मागासनं मला विचारला नाही. रागवला भावाला मागासनं मला विचारलं नाही विचारलं नाही नाही माझं पण घेतलं कारण पहिल्यांदा आलाय. कारण पहिले नाही कारण बाई. फेम डिगर आहे गाईस.
करण आहे भावाला नाही विसरला. जात. भावाला काय विसरला. काय ना काय करत असतो काय म्हणून त्याला घेतला नाही. आता जातो आता डायरेक्ट आमच्या इथे व्हिडिओ चालू नंतर रिव्ह्यू सांगणार माझे रिव्ह्यू करा सांगणार आहे टेन्शन नंतर घेऊ नको तू. नंतर सांगेल त्याला सोडताना आपण बघू एक गाडी गेली पुढे. चला आता मी चालवतो शरद. गाईस रेसिंग लागलेली आहे आमच्यात. आम्ही मॉर्निंग कॅफेला दोन पहिला ऑर्डर कॅफेला पोचतात. ऐकत नाही नुसतं टॉपचा गाडी पळवतोय पाहिजे ऐकत नाही नुसतं गल्ली बिल्ली काढतोय. टॉप टॉप टॉप. कसं आहे आणि गाईस आलेलो आहे पहिला काय विषय ना आपला पहिल्यापासून टॉपचा तो एक होता पहिल्यापासून टॉपचा माणूस आहे ना भाई. टॉपलाच येणार एंडिंग तर. फायनली आलोय केक घ्यायला. केक घ्यायचा होता आम्हाला. वैसे अपना ब्लॉग का एंड कर रहा हूँ मैं इधर ही. अभी घर जा रहा हूँ. घरी चाललो केक घेऊन. मी तर खाणार नाही मी डाएटवर आहे. आता काय फिरून आलं चांगलं वाटलं सगळं चांगलं वाटलं. सगळी पोरं गेलं आम्ही जरा फिरून आलो वेस्टला महाराजाला थांबलो. चला इकडेच ब्लॉगचे एंड करतो. बाय बाय. पुढचा ब्लॉग नक्कीच टॉपचा येणार आहे नक्कीच बघा. आणि पुढचा ब्लॉग कुठला असेल ते माहीत नाही पण असणार टॉपचंच असणार. आपले ब्लॉग टॉपचेच असतात कायम बाई. चला पुढे भेटूया. राम राम बाय बाय.